टुवाडे सिलेंगाची वार ज्योती सदाशिव मॅम, वेलकम मॅम. नमस्कार. नमस्कार. हर दर्द की एक पहचान होती है, हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है. वही बदलते हैं रुख हवा का जिनके इरादों में जान होती है. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तर आज या शेलू नगरीमध्ये माझा जो मान सन्मान सत्कार केला तर या पूर्ण परभणी टीम, शेलू टीम सगळ्यांचे मी मनापासून रवी चव्हाण सर असतील, अनंत सर असतील, नांदोरे फॅमिली असतील, बर्वे सर असतील, ऑल टीमचे मी मनापासून अभिनंदन करते आणि धन्यवाद करते की त्यांनी माझा मान सन्मान सत्कार केला. माझा परिचय करून देते. नाव ज्योती अरविंद सदाशिव, खामगाव इथून बिलॉंग करते. तसं बाय क्वालिफिकेशन माझं MA GED झालेलं आहे आणि आता सध्या MBA करते. मित्रांनो, DED साठी केलं होतं की त्याला आपण आता शिक्षकीची नोकरी केली पाहिजे, कारण लग्नाच्या नंतर मी DED केलं. कारण जे संघर्ष आहे, कारण जे ॲडजस्टमेंटचं जे लाईफ आहे ते लाईफ बदलायचं होतं. लग्नानंतर असं वाटत होतं की आपण पैसा कमवला पाहिजे, कारण एकट्या व्यक्तीच्या भरोशावरती हे होणार नाही. कारण मी ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत होते आणि माझे स्वप्न खूप मोठे मोठे होते, गरजाही खूप मोठ्या होत्या आणि त्याच्या दृष्टीने जर का बघितलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये मिस्टर काम करत होते आणि असं वाटलं त्याला DED करू. कदाचित DED जर आपण केलं तर आपल्याला शिक्षिकेची नोकरी लागेल या उद्देशाने पैसे भरून DED केलं. चांगला अभ्यास केला मिस्टरांनी, कमिटमेंट मला सांगितलं होतं की मी पैसे तुझे भरतोय, परंतु पैसे भरल्यानंतर तुला पर्सेंटेज द्यावे लागतील, कारण त्यावेळेस DEDवर पर्सेंटेजवरती नंबर लागायचा शिक्षकाचा. म्हणून चांगल्या पद्धतीनं DEDचं एज्युकेशन घेतलं, 86% घेतले. परंतु म्हणतात ना, नशिबाच्या पुढं कुठंच जावं लागत नाही. आणि जेव्हा 86%चा रूल आला की आता CET निघणार, CET द्यावे लागणार. परत नशिबाला पोहोचले, विचार केला की आता ही CET केव्हा होणार आणि आपल्याला नंतर नोकरीच्या बाबतीत थोडंसं सॅच्युरेशन आलं. परंतु दुसऱ्या महिन्यामध्ये घरातल्या जेव्हा गरजा कंप्लीट होत नव्हत्या आणि जे स्वप्न कंप्लीट होत होते त्याच्यासाठी परत एकदा नव्या उमेदीने कामाला सुरुवात केली. ट्युशन क्लासेस असेल, कॉन्व्हेंट असेल, ब्युटी पार्लरचे क्लासेस असेल, मशीन काम असेल, रांगोळीचे क्लासेस असेल, संसाराला जो जो हातभार लागत असेल तो करण्याचा प्रयत्न केला. उद्देश फक्त एकच होता की आपल्या संसाराच्या विधीवरती ज्या मुलींनी जन्म घेतलेला आहे ना, त्यांच्या नशिबामध्ये माझ्यासारखं खडतर नशीब नसलं पाहिजे. म्हणून मग जे काम हाताला मिळत होतं ते करत होती. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पण दिल्या, त्यासोबत हे करत असताना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम याच्यासाठी दिल्या की त्याला लक जर लागलं तर एखादा गव्हर्नमेंटचा जॉब लागून जाईल. चांगल्या मार्कांनी पास होत होती, पण कुठंतरी ऑब्जेक्टिव्हमध्ये कधी जात होती तर कधी ओरलमध्ये जात होती तर कधी कधी टेबलाच्या खालून पैसे देण्यासाठी जात होती. आणि असा प्रवास चालू असताना हा प्रवास चालू होता मित्रांनो. मला ठरवलं होतं ट्युशन क्लासेस चालू करायचे आणि चांगले 8वी 9वी 10वीचे ट्युशन क्लासेस घेत असताना या कन्सेप्टमध्ये ॲक्सिडेंटली मी असं कुठे ठरवून आलेलं नव्हतं. परंतु माझ्या आयुष्यातले ज्यांनी माझ्याकडे मॅडमचा म्हणजे विद्या जाधव मॅडमचा मुलगा ट्युशनला होता, चारवक नावाचा, आणि मॅडम माझ्याकडे यायच्या मुलाला ट्युशनला घेऊन आणि माझी त्यांच्यासोबत एक चांगली मैत्री झाली. एक बेस्ट फ्रेंड माझ्या झाल्या. माझं सुखदुःख ते पाठायला लागले आणि त्याच्याकडे एक्झिक्युटिव्ह प्रोफेसर माणिकजी जाधव सर आणि विद्याताई जाधव मॅडम यांना मनापासून वंदन करते. कार्यक्रम बघितलं, सगळं झालं, पैसे ॲडजस्ट केले आणि 3 आयडीने सुरुवात केली. 2 आयडी माझ्या नावाचा घेतला, 1 आयडी मिस्टरांच्या नावाचा घेतला आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, प्रवास सुरू, हा बिझनेसचा प्रवास मी पण सुरुवातीला भरपूरसे कारणं दिले. घरी कोणी नाही आहे, सासू सासरे नाही म्हणतात, घरातली फॅमिली नाही म्हणते, कारण वेल एज्युकेटेड फॅमिलीतून बिलॉंग करत होती. माझे बाबा पोलीसमध्ये काम करत होते, भाऊ RTO इन्स्पेक्टर आहे, दुसरा भाऊ असिस्टंट सब इन्स्पेक्टर आहे, दोन्ही बहिणी टीचर आहे आणि ते सासरी वेल एज्युकेटेड फॅमिलीतून, म्हणजे सासरे पण शिक्षक होते. सगळं वेल एज्युकेटेड होता. परंतु जे म्हणतात ना फॅमिली, यांना मनापासून वंदन करते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. मित्रांनो, हा प्रवास चालूच असताना भरपूर लोकांनी नावं ठेवले, टोमणे पण मारले, नको नको त्या शब्दांमध्ये माझी म्हणजे अवहेलना केली. पगार खूप कमी होता. मग या सगळ्या गोष्टीमध्ये करत असताना बिझनेसमध्ये आले तेव्हा लक्षात आलं की स्वप्न पण पूर्ण होऊ शकतात. लोक नावं ठेवत गेले, त्यांच्या नकाराला नाही म्हणत गेली. जे लोक सोबत आले त्यांना सोबत घेत गेली आणि हा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, असाच प्रवास सुरू झाला असताना भाड्याच्या घरातून हा प्रवास सुरू केला होता. भाड्याच्या घरामध्ये पण खूप अवहेलना झाल्या, खूप त्रास झाला. जेव्हा घरमालक जेव्हा हाकलून देत होते किंवा वडिलांचं नाव उद्धार करत होते तेव्हा अपमान खूप व्हायचा. स्वाभिमानाला